आतापर्यंत जी काय आम्ही इच्छुक करतो त्यांच्याकडे घेतो तो सगळं आम्ही आमच्यापर्यंत निधी कुठला पोहोचत नव्हता. वर्ष 6 महिन्यात सगळ्या निधी पोहोचत, लाडकी बहीण यायला लागली, घर परिस्थिती पैसे यायला लागले, पाणी परिस्थिती पैसे यायला लागला, आम्हाला सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आमच्या व्यवस्थित. म्हणून आम्ही एकदा निश्चय केलाय की दादांना आणायचं. शमशेरदादा नगराध्यक्ष, नगरसेवक बबलू मोमीन, अमित शेठ. तुम्ही कुठल्या वार्डात राहता? 10 नंबर मध्ये. काय 10 नंबरचा विकास झाला का या अगोदर? एक विकासच नाही हो, विकासासाठी आम्ही त्याग केलाय. सध्याला मोठ्या निवडणुकीची रणधुमाळी दिसून येते. याच माध्यमातून जो ऐतिहासिक सामना दिसून येणार आहे तो म्हणजे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर. या फलटण ऐतिहासिक नगरी फलटण मध्ये आता आपण पोहोचलो आहोत. कशा पद्धतीनं हा सामना अतिथीचा होत आहे, आपण स्थानिक इथल्या काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊ की कशा पद्धतीनं हा सामना रंगतदार होणार आहे आणि इथल्या समस्या काय आहेत, फलटणच्या स्थानिक समस्या काय आहेत, मूलभूत समस्या काय आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. आजी नमस्कार, काय सांगाल इथलं फलटण कसं वाटतंय तुम्हाला? काय फलटणचा विकास झाला आता 10 झाले विकास होईल. दादाला विकास होईल? याच्या आधी पण झालं म्हणजे आम्हाला किट बीट दिली दादांना, लाईटी बिटी. दादा कोण? दादा रणजित दादा आपलं. रणजित दादा. आता कोण नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं फलटण नगरीचं? आता संचित दादा, शमशेर दादा. शमशेर दादा. शमशेर दादा नगराध्यक्ष होतील. तुम्ही कुठल्या वार्डात आहे? आम्ही 2 मध्ये. 2 मध्ये. कोण आहे तिथं नगरसेवक? कोण आहे आता ते काय आपल्याला माहित नाही एवढं. नगरसेवक आपण नाही एवढं लक्ष. तुम्हाला वाटतं नगराध्यक्ष आल्यानंतर होईल जे काय होईल ते? आतापर्यंत काय झालेलं नाही. आतापर्यंत काय झालं काय झालेलं काय नाही. वाटतं नगराध्यक्ष कोण होईल? अनिकेत राजे का शमशेर दादा? शमशेर दादा 100%. का बरं शमशेर दादाच का पाहिजे तुम्हाला? शमशेर दादांची कामं वगैरे आतापर्यंतची भरपूर अशी चांगली होती. आणि ते बाबांचं कसं आहे, आतापर्यंत आपण काय कामं वगैरे काय बघितलेलं नाही. दादांची तशी आम्ही कामं भरपूर बघितली, म्हणजे कोरोनामध्ये पण बघितलं. आता जे पाणी वगैरे टाकलेलं पावसाळ्यात तेव्हा पण दादांनी स्वतःहून पुढे मदत केली सगळ्यांना. दादा म्हणजे कोण? रणजित दादा? नाही शमशेर दादा. शमशेर दादा. दोघं पण करतात. दोघं भाऊ. फलटण मध्ये दुर्लक्ष झालं, काय गोष्टी दुर्लक्ष झाले आमच्या. जी काय आम्ही इच्छुक करतो त्यांच्याकडे घेतो तो सगळं आम्ही आमच्यापर्यंत निधी कुठला पोहोचत नव्हता. वर्ष 6 महिन्यात सगळ्या निधी पोहोचत, लाडकी बहीण यायला लागली, घर परिस्थिती पैसे यायला लागले, पाणी परिस्थिती पैसे यायला लागला, आम्हाला सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आमच्या व्यवस्थित. म्हणून आम्ही एकदा निश्चय केलाय की दादांना आणायचं. शमशेरदादा नगराध्यक्ष, नगरसेवक बबलू मोमीन, अमित शेठ. तुम्ही कुठल्या वार्डात राहता? 10 नंबर मध्ये. एक विकासच नाही हो, विकासासाठी आम्ही त्याग केलाय. विकासासाठी केलाय. आपल्या बरोबर या फलटण नगरीचे काही नागरिक होते. कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे, फलटण.